एक आहे ना 10x10चा मोठा बॅनर छापा आणि त्याच्यात एका साईडला आहे ना छबुबाईचा फोटो टाका आणि एका साईडला माझा फोटो टाका. त्या दिवशी ते आपला नाही का तिथं छबुबाईच्या मौतीत रडतानी फोटो असेल तुमच्याकडे, तो फोटो टाका. खाली दुःखांकितल्या गणपे मेंबर, सॉरी गणपे मेंबर नाही, गणपत शेठ मेंबर असं लिहा तिथं. ओ मेंबर कोणाची ब्लॅक छापिता? अहो आता ती छब्बाई वारली होती आपल्या वार्डातली, तिचा दाव आहे ना उद्या, आता ते बॅनर लावा लागेल ना चौकात. हो पण इथं वार्डात लोकांना प्यायला पाणी नाही. आता प्यायला पाणी नाही तर ते सरपंचाला जाऊन म्हणा, तुम्ही काय करू त्याच्यात. तुम्हाला बी मेंबर म्हणून निवडून दिलंय आम्ही. अहो काय ना शेठ, तुम्हाला माहिती गावात रोज 4 टँकर पाणी येतंय, कुठं जातं ते. कुठं आज त्या सरपंच भाडकावली नवीन त्याची फार्म हाऊसची साईट चालू केली, तिकडे पाणी मारायला नेतोय काय तो. बोलता? आणि मग तुम्हाला माहिती का, म्हणजे त्याला साईटवर पाणी मारायला पण तुम्हाला प्यायला नाहीये. अवघड झालं बुवा. मग चांगला मी मागच्या वेळेस फॉर्म भरला होता सरपंचकीचा, तुमच्या भावकीतले 4 लोक माझ्याकडे आले आणि मला काय म्हणले, औंदा आम्हाला भिका पाटीलच सरपंच हवा. मग घ्या आता पाण्याच्या नळाला नुसती हवा. अहो पण भिका पाटलाने बी गावचा विकास केला आणि रस्ते बिस्ते बांधले. काय हाताचा विकास केला काय, ते रस्ते बांधले तर 2 महिन्यात 2 डंपर गेले नाही तर रस्ता खचला येतो. 10% कमिशन घेतोय, बंगला उगाच झाला का त्याचा. म्हणून तुम्हाला मी यंदाच म्हणतोय, आता यंदा माझं नाव जर तुम्ही सरपंच केलं डोक्यात घेता तर यंदा पाणी काय दारू घेता. अगं बाबू काय बोलता? आणि मग अरे काय ना भाऊ, 4 नाही 3 नळ बसवणार मी. एका नळातून दारू, एका नळातून पाणी, एका नळातून सोडा. गावची दुबई करून टाकणार, दुबई नुसती. त्याच्यामुळे म्हणतोय आता यंदाच्या इलेक्शनला आहे ना भिका पाटलाला लावा घोडा, मग रोज पेतन दारून सोडा.